आणि आता न्यूज टॉप 9 मध्ये आपण पाहूयात लोकसभेचा महासंग्राम। लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात। महाराष्ट्रामध्ये आज पूर्व विदर्भातल्या 5 मतदारसंघांमध्ये मतदान, तर देशभरामध्ये एकूण 102 जागांसाठी मतदान। महाराष्ट्रामध्ये नागपूर, चंद्रपूर, रामटेकसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूरच्या जागेसाठी मतदान। पहिल्या टप्प्यामध्ये 5 पैकी 4 ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना। चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये सामना। मुनगंटीवारांसाठी प्रतिष्ठेची लढाई, तर रामटेकमध्ये शिंदे गटाचे राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आमने सामने। चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांनी बजावला मतदानाचा हक्क। संघर्ष जेवढा मोठा असेल तितका माणूसही मजबूत होतो। मतदान करण्यापूर्वी प्रतिभा धानोरकर यांची प्रतिक्रिया। जेवढा मी कायम तुम्हाला सांगतो की संघर्ष जितका मोठा राहील तितकं माणूसही मजबूत होते आणि कदाचित या संघर्षातून मजबूत होऊन आता ही लढाई लढत असताना कुठेतरी एक प्रकारची मजबूती मला या संघर्षामुळे मिळाली। नागपुरात मोहन भागवत आणि कोराडी येथील मतदान केंद्रावर बावनकुळेंनी बजावला मतदानाचा हक्क। लोकांनी घराबाहेर पडून मतदान करावं, बावनकुळेंचं मतदारांना आवाहन। नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंकडून बाप्पाची मनोभावे पूजा। विकास ठाकरेंची नागपुरात नितीन गडकरींच्या विरोधात लढत। रामटेकचा गड सर करायचा असं जनतेनं ठरवलंय। मतदानानंतर राजू पारवे यांची प्रतिक्रिया। मतदान करण्यापूर्वी राजू पारवेंकडून गजानन महाराजांचं दर्शन। भंडारा, गोंदियामध्ये भाजपचे सुनील मेंढे आणि काँग्रेसच्या प्रशांत पडोळे आमने सामने। गडचिरोलीमध्ये भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे नामदेव किरसान यांच्यामध्ये लढत। भंडारा, गोंदियाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे आणि महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंनी बजावला मतदानाचा हक्क। मतदानासाठी मोठ्या संख्येनं घराबाहेर पडा, दोन्ही उमेदवारांचं मतदारांना आवाहन।